थंडीच्या दिवसात सकाळी लवकर उठणं म्हणजे मोठं स्ट्रगल, नाही का? तरी आपल्याला मात्र उठावंच लागतं. सकाळी बेल वाजल्यावर अजून 5 मिनिटं झोपूयात म्हणून झोपले, तर 5चे 6 कधी झाले तर लक्षातच नाही आलं. आहे ना जादू? आधीच उठायला उशीर, त्यात बाल्कनीतील झाडं, चिमण्या आमच्याशी बोलायचा हट्ट करतात. त्यांची प्रत्येकाची विचारपूस करत दिवसाची सुरुवात होते. आज खऱ्या चिमण्या गावाला गेल्यात म्हणून यांच्याशी गप्पा मारल्या. आणि हो, आज किचनमध्ये एक नवीन मेंबर ॲड झाला आहे, गॅसची नवीन शेगडी. मला एक गोष्ट कळत नाही, किचनमधल्या प्रत्येक अप्लायन्सेसवर मसाले, पापड या सगळ्या जाहिरातींमध्ये ज्या बायका असतात त्या कधी खऱ्या आयुष्यात वाढवणीचे पदार्थ, मसाले, साध्यातला साधा रोजचा स्वयंपाक तरी स्वतः करतात का? मग त्यांचे फोटो का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. तर नवीन घेतलेली शेगडी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तोपर्यंत आजची ही माझी जी शेगडी आहे हिची शेवटची पूजा होती. गेले 7 वर्षांपासून माझं अन्न याच शेगडीवर शिजत होतं, म्हणून द्यायची आधी कृतज्ञता म्हणून पूजा केली. घरात नवीन काहीतरी घ्यायचं म्हटलं की आनंद तर असतोच, पण जुन्या गोष्टींमध्ये मात्र खूप साऱ्या आठवणी दडलेल्या असतात. माझे कितीतरी प्रयोग, गणलेले पदार्थ, चविष्ट झालेले पदार्थ, आधीचे खाण्याचे हट्ट, ह्याच शेगडीवर आधीने बनवलेला पहिला पदार्थ, या सगळ्यांची साक्षीदारी शेगडी आता तिची जागा नवीन वस्तू नव्या चैतन्याने घेणार. एखादा बदल फार लहान असतो पण मनाला स्पर्श करून जातो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.